यंदा 2026मध्ये वटसावित्रीची पौर्णिमा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी आलेली आहे. तर वडाची पूजा कशी करायची याचा प्रत्यक्ष व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करू. तुझ्या कुंकुवाशी माझं नातं जन्मोजन्मी असा. मंगळसूत्र गळ्यात घालताना तू माझ्याकडे पाहून असा. आयुष्यात कितीही संकटे जरी आली ना तरीही तुझा हात माझ्या हातात असावा आणि मृत्यूलाही जवळ करताना तुझा देह मात्र माझ्या मिठीत असावा. 29 जून रोजी आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला जाण्यासाठी आपल्याला अशी काही साहित्याची जुळवाजुळव करायची आहे. वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य वरीलप्रमाणे सगळं साहित्य एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आपण वडपूजनासाठी जायचं आहे. आता वडाची पूजा कशी करायची चला तर मग बघूया. पहिले तर जिथे आपण वड पूजा करण्यासाठी जाणार आहोत तिथे एक तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा. कारण कोणतीही पूजा ही दिव्याशिवाय अपूर्ण असते आणि अग्निदेवतेच्या साक्षीनं आपण पूजा करत असतो, म्हणून पहिला दिवा लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. दिव्यालाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं, थोड्याशा अक्षता वाहून घ्यायच्या आणि फूल जर असेल तर एखादं फूलही वाहायचं. दिव्याची पूजा झाली की त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची. त्याच्याखाली 2 विड्याची पानं जर असतील तर 2 विड्याची पानं ठेवून त्याच्यावरती तांदूळ ठेवा, त्याच्यावरती एक सुपारी ठेवा, त्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आणि गणपती स्वरूपात आपल्याला त्या सुपारीची पूजा करायची आहे. सुपारीची पूजा करून झाल्यानंतर आता आपल्याला त्याच्यानंतर मगच वडाची पूजा करून घ्यायची आहे. तर हे बघा, हे असं आपलं सगळं काही ताट असतं. ताटामध्ये काय काय घ्यायचं याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी बनवलेला आहे. आता जो तुपाचा दिवा आहे, मी पहिला तर तेलाचा दिवा लावला होता, आता तुपाचा दिवा घ्यायचा आणि गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं. आता आपल्याला वडाची पूजा करायची आहे. वडाची पूजा करताना पहिले थोडंसं पाणी वडाला वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर पंचामृत किंवा दूध जे काही तुम्ही घेतलेलं असेल तर ते वाहून घ्यायचं. त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं स्वच्छ पाणी वाहून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मग आपल्याला वडाची पूजा करून घ्यायची आहे. तर वडाची पूजा करताना वडाला पंचामृत आणि पाण्याने अभिषेक केल्यानंतर त्याला आता आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे. आता थोड्याशा अक्षताही वाहून घ्यायच्या. त्याच्यानंतर आपल्याला वडाला वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आहे. ही वस्त्रमाळ विकत कुठंही मिळते, नाही तर घरात जो कापूस असतो त्याच्यापासून आपल्याला 5 किंवा 11 अशा पद्धतीनं वस्त्रमाळ बनवून घ्यायची आहे आणि ही वस्त्रमाळ आपल्याला वडाला अर्पण करून घ्यायची आहे. वस्त्रमाळ अर्पण करून झाली की त्याच्यानंतर आपल्याला फुलं वाहून घ्यायची आहेत. आता विड्याचं पान आणि त्याच्यावरती आपल्याला हा विडा ठेवायचा आहे. तर 2 विड्याची जोड पानं ठेवायची, त्याच्यावरती एक खोबऱ्याचा तुकडा, एक नाणं, बदाम, त्याच्यानंतर खारीक, हळकुंड आणि सुपारी या गोष्टी ठेवायच्या आणि हे विड्याचं पान आता आपल्याला वडाच्या इथं ठेवायचं आहे आणि त्यालाही आपल्याला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे. तर नैवेद्यामध्ये तुम्ही जी काही साखर वगैरे आणली असेल, फळं आणली असतील त्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा. आता आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. या दिवशी सावित्रीला वाण देणं हे महत्त्वाचं असतं, तिचीसुद्धा पूजा करणं हे महत्त्वाचं असतं. तर त्याच्यासाठी एक पीस किंवा तुम्ही खण घेऊ शकता आणि आता त्याच्यावरती आपल्याला जे आंबे आणलेले आहेत तर त्याच्यापैकी एक आंबा आणि गहू घेऊन आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. आता या ओटीमध्ये आपल्याला जे काही शृंगाराचं साहित्य असतं आपल्या घरामध्ये तर तेही टाकून द्यायचं आणि ओटीमध्ये आपण हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं या ज्या काही गोष्टी घरामध्ये टाकत असतो त्या सगळ्या गोष्टी 5 वेळा आपल्याला वाहायच्या आहेत आणि सावित्रीची ओटी भरून घ्यायची आहे. आता या शृंगाराच्या साहित्यामध्ये आपण कुंकवाचा करंडा ठेवू शकतो, हिरव्या कलरच्या बांगड्या ठेवू शकतो, तसंच मणिमंगळसूत्र जे असतं तर त्याची काळी पोत ठेवून द्यायची आहे. त्याच्यासोबतच आपल्याला एक छोटासा आरसा ठेवून द्यायचा आहे, कंगवा ठेवून द्यायचा आहे. तुमच्या इकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही सावित्रीची ओटी ही भरायची आहे. कारण आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं आणि पतीचं प्राण हे सावित्रीनं वडाच्या झाडाखालीच परत आणलं होतं, म्हणून या दिवशी वडाची पूजा केली जाते. आपल्याही नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही अशीच वडाची पूजा करू शकता.
मी व्हिडिओत पूर्णपणे दाखवलेलं आहे की वडाची साधी आणि सोप्या पद्धतीनं पूजा कशी करायची ते. तर तुमच्या घरी ज्या पद्धतीनं केलं जातं त्या पद्धतीनं तुम्ही पूजा करू शकता. त्याच्यासोबतच 5 सुवासिनींनाही आपल्याला वाण द्यायचं असतं. तर त्या वाणामध्ये गहू आणि आंबा असं 5 सुवासिनींना बसवून त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यांच्या ओटीमध्ये आपल्याला गहू आणि आंबा या वस्तू 5 जणींना घालायच्या असतात आणि त्याच्यानंतरच आपली ही पूजा पूर्ण होत असते. वडाची पूजा झाल्यानंतर घरी जायचं आणि आपल्या पतींचं दर्शन घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण उपवास हा सोडू शकतो. आता वटसावित्रीच्या पौर्णिमेचा उपवास कसा करायचा? तर याच्या पद्धती 2 ते 3 प्रकारच्या आहेत. आता त्याच्यात तुमच्या इकडं कोणती पद्धत वापरतात, तर त्या पद्धतीनं तुम्ही उपवास करू शकता. आमच्या इकडं तर वडाची पूजा केल्यानंतर आम्ही उपवास सोडत असतो. सकाळपासून वडाची पूजा करेतोपर्यंत उपवास धरायचा आणि वडाची पूजा करून आल्यानंतर घरी सगळ्यांचा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा, मिस्टरांच्या पाया पडायचा आणि त्याच्यानंतर उपवास सोडायचा. अशी पद्धत आमच्या इकडं आहे. पण कसं असतं, हे व्हिडिओ जे असतात ना, तर ते आपल्याला माहिती देण्याचं काम करतात. पण आपल्या रीतिरिवाज, आपल्या परंपरा या आपल्यालाच जपायच्या असतात. त्यामुळं तुमच्या इकडं ज्या पद्धतीनं पूजा केली जाते, ज्या पद्धतीनं उपवास केला जातो, त्याच पद्धतीनं तुम्ही करू शकता. काही ठिकाणी हा उपवास सकाळपासून धरला जातो आणि संध्याकाळच्या वेळेला सोडला जातो. तर हा वटपौर्णिमेला यावर्षी आलेला आहे सोमवार. तर सोमवार हा खूप स्त्रियांचा उपवास, रेग्युलरचा उपवास असतो. त्यामुळे त्यांनी वडाची पूजा करून आले तरी दिवसभर उपवास पकडून संध्याकाळी सोडला तरीही चालू शकतो, कारण आपल्याकडं सोमवार हा आधीमध्ये सोडला जात नाही. तर त्यामुळं तुम्ही दिवसभराचाही उपवास करू शकता. दिवसभर जर तुम्ही उपवास करणार असाल तर वडाची पूजा करेतोपर्यंत तुम्ही कोणताही फराळाचा पदार्थ खाऊ नका. फक्त चहा, कॉफी, दूध जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता. एखादं फळ खाऊ शकता आणि वडाची पूजा करून आल्यानंतर खिचडी, भगर जे काही तुम्ही उपवासासाठी खात असतात तर ते तुम्ही खाल्लं तरीही चालू शकतं. अशा पद्धतीनं संपूर्ण दिवस ही तुम्ही उपवास हा पकडू शकता. काही ठिकाणी हा उपवास दुसऱ्या दिवशीही सोडला जातो. तुमच्या इकडं ज्या पद्धतीनं उपवास करतात त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. अशी साधी आणि सोप्या पद्धतीनं घरच्या घरी ही तुम्ही एखादं वडाचं झाड आणून त्याची पूजा करू शकता. फक्त एक चुकूनही करू नका, ती म्हणजे वडाच्या झाडाच्या फांदीची पूजा करू नका. कारण सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हे वडाच्या झाडाखाली परत आणले होते आणि वडाच्या झाडात जीव होता, प्राण होता. पण ज्यावेळी आपण फांदीची पूजा करतो त्यावेळी जी फांदी आहे ना, तर ती निर्जीव असते, त्याच्यात कोणताही जीव नसतो. त्यामुळं ही चूक तुम्ही अजिबात करू नका. त्याच्यातच तुम्ही राहू काळामध्ये पूजा अजून अजिबात करू नका. यावेळी राहू काळ हा 1.5 तासांचा आहे, तर त्या 1.5 तासामध्ये तुम्ही पूजा अजिबात करू नका. राहू काळ कोणता, शुभ मुहूर्त कोणता याबाबतचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आलेला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.